Hello and welcome to a new lecture of halogen derivatives class 12 chemistry. यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण अल्काइल हॅलाइड्स कसे तयार करतात याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिलेल्या आहेत. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अल्केन होती, स्टार्टिंग फ्रॉम अल्कीन, स्टार्टिंग फ्रॉम अल्कोहोल, त्याच्यानंतर हॅलोजन एक्सचेंज या मेथड आपण अल्काइल हॅलाइड्स तयार करण्याच्या बाबतीत पाहिलेल्या होत्या. आता या लेक्चरमध्ये आपण हॅलो अरिन्स कसे तयार करतात हे पाहणार आहोत. So in this lecture we are going to study the methods of preparations of haloarenes. Methods of preparation of haloarenes. हॅलोअरेन्स म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला एखादा हॅलोजन अटॅच असेल तर आपण त्याला हॅलोअरेन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बेन्झिन रिंग आहे, जर त्याला क्लोरीन अटॅच असेल तर हा क्लोरोबेन्झिन झाला. जर बेन्झिन रिंग आहे आणि त्याला जर ब्रोमीन अटॅच असेल तर ब्रोमोबेन्झिन झाला. हे जे कंपाऊंड्स आहेत किंवा आयोडीन अटॅच असेल तर आयोडोबेन्झिन झाला. हे जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंगला हॅलोजन अटॅच आहे, दे आर कॉल्ड ॲज हॅलोअरेन्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हॅलोअरेन्स. आता हे तयार करताना आपल्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचा वापर सुरुवातीला करावा लागतो. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल हे जे आहे हे असणार आहेत ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे जनरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. त्यामुळे हॅलोअरेन्स तयार करण्याची जी पहिली मेथड आहे ती आहे electrophilic substitution reaction. Now the first method for the preparation of haloarenes is electrophilic substitution reaction. या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत हे यांचं हॅलोजिनेशन केलं जातं आणि त्यासाठी लुईस ॲसिड हे तिथं कॅटॅलिस्ट म्हणून वापरले जातात. आपण एक्झाम्पल्स कन्सिडर करूया. म्हणजे जर समजा एखादा ॲरोमॅटिक कंपाऊंड, जर समजा टॉलिन आपण कन्सिडर केला म्हणजेच मिथाईल बेन्झिन, दॅट इज कॉल्ड ॲज टॉलिन, किंवा त्याला आपण मिथाईल बेन्झिन सुद्धा म्हणू शकतो. याची रिॲक्शन जर आपण क्लोरीनच्या बरोबर केली, क्लोरीन किंवा ब्रोमिन बरोबर जर केली, क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन केलं तर हे क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन आपल्याला लुईस ॲसिडच्या प्रेझन्समध्ये करावं लागतं. त्यामुळे Fe आणि ही रिॲक्शन डार्कमध्ये कॅरी केली जाते. या रिॲक्शनसाठी आपण लुईस ॲसिड म्हणून FeCl3, AlCl3, BCl3 यासारखे कोणतेही लुईस ॲसिड्स हे या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून वापरू शकतो. तर ज्या वेळेला ह्या टॉलिनची रिॲक्शन क्लोरीन बरोबर होईल त्यावेळेला दोन प्रकारचे प्रोडक्ट मिळतात, एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड आणि एक पॅरा सबस्टिट्यूटेड. टॉलिन याच्यामध्ये एके ठिकाणी ऑर्थोनस क्लोरीन सबस्टिट्यूट होईल आणि दुसरा प्रोडक्ट असा मिळेल जिथं सबस्टिट्यूशन जी आहे ती पॅरा पोझिशनला होईल. आता इथं दोन बेन्झिन रिंग दाखवल्यात म्हणजे आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी इथं दोन बेन्झिन रिंग, दोन टॉलिनचे मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. या पहिल्या रिंगमधून किंवा पहिल्या टॉलिनच्या मॉलिक्युलमधून पहिल्या ऑर्थो पोझिशनचा एक हायड्रोजन जाईल आणि त्याच्याऐवजी त्याची जागा क्लोरीनने घेतली जाईल. दुसऱ्या टॉलिनच्या रिंगमध्ये पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि त्याच्याऐवजी त्याची सबस्टिट्यूशन क्लोरीनने केली जाईल. म्हणजे पहिल्या रिंगमधला एक हायड्रोजन, दुसऱ्या रिंगमधला एक हायड्रोजन असे मिळून दोन हायड्रोजन बाहेर पडतील आणि हे दोन हायड्रोजन
या क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतील टू फॉर्म 2 HCl molecules. This is orthochlorotoluene and this is para substituted, so it is called as para chlorotoluene. असे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतील. वन इज ऑर्थोक्लोरोटॉलिन अँड अनदर इज पॅरा क्लोरोटॉलिन. यापैकी पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट जो आहे तो मेजर असणार आहे आणि ऑर्थो सबस्टिट्यूटेड जो आहे तो मायनर असणार आहे. कारण का तर पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट जो आहे याच्यामध्ये दोन्ही जे ग्रुप आहेत हे एक्झॅक्टली अपोजिट लाय करतात आणि त्यामुळे तिथं स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे. वाईल ॲज ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्टमध्ये हे दोन्ही जे ग्रुप आहेत मिथाइल ग्रुप आणि क्लोरीन ग्रुप हे जवळजवळ असल्यामुळे दे आर बल्की ग्रुप्स अँड दे रिपेल इच अदर अँड दॅट इज वाय दिस इज अनस्टेबल कम्पेअर्ड टू पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. आता जसं आपण क्लोरिनेशन केलं त्याच पद्धतीनं आपण ब्रोमिनेशनसुद्धा करू शकतो. म्हणजेच आपल्याला त्याकरिता क्लोरीनच्या ऐवजी ही रिॲक्शन ब्रोमिनच्या प्रेझेन्समध्ये कॅरी करावी लागेल. सो अगेन द एक्झाम्पल विल बी टॉलिन वेन रिॲक्टेड विथ 2 ब्रोमिन मॉलिक्युल्स. व्हॉट विल बी द प्रोडक्ट. आपण प्रोडक्ट पाहू शकतो. पहा 2 टॉलिन molecules plus 2 Br2. 1 bromine will be substituted at ortho position and 1 bromine will be substituted at para position. मग हे 2 हायड्रोजन 2 ब्रोमिन बरोबर जातील आणि तयार होणार ट्वाइस HBr. सो राईट हँड साईडला 4 ब्रोमिन आहे त्यामुळे इथं आपल्याला लेफ्टला ट्वाइस Br2 लिहावं लागेल. अँड द प्रोडक्ट विल बी अगेन ब्रोमिनेशन केल्यामुळं प्रोडक्ट असणार आहे ऑर्थो ब्रोमोटॉलिन अँड पॅरा ब्रोमोटॉलिन. यापैकी पुन्हा ऑर्थो हा मायनर प्रोडक्ट असेल आणि पॅरा ब्रोमोटॉलिन हा मेजर प्रोडक्ट असेल. आता याच पद्धतीनं जर आपण आयोडिनेशनची रिॲक्शन कॅरी केली तर मात्र ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. आयोडिनेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. ती रिव्हर्सिबल रिॲक्शन असल्यामुळं जेवढे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ती रिॲक्शन जाईल तेवढीच ती बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये सुद्धा होईल. त्यामुळं तयार होणारा प्रोडक्ट जो आहे तो कम्पॅरेटिव्हली स्टेबल नसणार आहे आणि त्यामुळं ही रिॲक्शन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट HiO3 किंवा HNO3 यांच्या प्रेझन्समध्ये केली जाते. म्हणजे आयोडिनेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन अँड देअरफॉर इट शुड बी कॅरीड आउट इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हे टॉलिन आहे याची रिॲक्शन आयोडिनेशनची केली ओके पुन्हा तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळणारच आहेत पण ही रिॲक्शन जी आहे ती रिव्हर्सिबल आहे आणि त्यामुळे ही रिॲक्शन आपल्याला फक्त एकाच फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जर करायची असेल तर तयार होणाऱ्या प्रोडक्टपैकी एखादा प्रोडक्ट ॲब्सॉर्ब केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट जो आहे तो HI आहे तो काढून टाकला पाहिजे आणि त्याकरिता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट एकतर HNO3 और HiO3 यासारखे रिएजंट जर वापरले तर तयार होणारा HI यांच्यामार्फत रिमूव्ह केला जातो आणि रिॲक्शन फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये घडते आणि जसे आपल्याला पूर्वी प्रोडक्ट मिळाले होते त्याच पद्धतीनं एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळेल आणि एक प्रोडक्ट जो आहे तो पॅरा सबस्टिट्यूटेड असणार आहे. ओके आणि तयार झालेला हे जे 2 HI मॉलिक्युल्स आहेत दे विल बी ॲब्सॉर्ब बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट HNO3 और HiO3. So the product will be ortho-iodotoluene and para-iodotoluene. Again, para-iodotoluene is a major product, but remember
ह्या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की ही आयोडिनेशनची रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे अँड देअरफॉर इट शुड बी कॅरीड आउट इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3 और HiO3. फ्लोरिनेशन जे आहे हे आपण करू शकत नाही कारण फ्लोरिन जो आहे हा हायली रिॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळं फ्लोरिनेशनची रिॲक्शन ही केली जात नाही. ओके, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत हॅलो अरेन्ज तयार करण्याची दुसरी मेथड अँड दिस इज कॉल्ड ॲज सँडमेअर रिॲक्शन. हॅलो अरेन्ज तयार करण्याची दुसरी जी पद्धत आहे ती आहे सँडमेअर्स रिॲक्शन. या पद्धतीनं आपण डायअझोनियम ग्रुप जो आहे तो क्लोरीन आणि ब्रोमिनला रिप्लेस करतो. याकरता पहिल्यांदा दिलेल्या एखाद्या ॲरोमॅटिक अमाइन जो आहे ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन त्याचं रूपांतर आपल्याला डायअझोनियम सॉल्टमध्ये करावं लागतं आणि त्याकरिता प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन जे आहे, आता ही रिॲक्शन तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे, फक्त हे समजून घेण्याकरता मी दाखवतोय. हा ॲनिलीन, इट इज प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. हा आपण जर NaNO2 आणि HCl यांच्याबरोबर त्याची रिॲक्शन केली तर याचं रूपांतर बेन्झीन डायअझोनियम क्लोराईडमध्ये होतं. सो हिअर इट इज बेन्झीन N2Cl. N2 carries plus charge, Cl carries minus charge. That means aniline is first converted into benzene diazonium chloride. त्याचं रूपांतर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडमध्ये केलं जातं. याच्यानंतरची जी स्टेप आहे तुम्ही ती डायरेक्टली लिहू शकता की बेन्झीन डायझोनियम क्लोराईड कसा तयार होतो. मी फक्त पहिल्या स्टेपमध्ये दाखवलेलं आहे. हे रिॲक्शनच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायची गरज नाही आहे. याच्यामध्ये हा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड सॉल्ट जो तयार झालेला आहे त्याची रिॲक्शन जर क्युप्रस क्लोराईड आणि HClच्या प्रेझेन्समध्ये जर केली तर त्याचं कन्व्हर्शन, हा जो डायअझोनियम ग्रुप आहे दॅट विल बी कन्वर्टेड इंटू क्लोरो और ब्रोमो. तो कसा कन्वर्ट करतात हे आता आपण पाहूया. दिस बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट और बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड, आता तिथं कोणताही सॉल्ट तुम्हाला तयार करता येतो. बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट N2 प्लस अँड X मायनस. हा ज्या वेळेला दिस इज युअर बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट, याची रिॲक्शन आपण जर क्युप्रस क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ HCl केली तर हा डायअझो ग्रुप विल बी रिप्लेस्ड बाय क्लोरीन. त्यामुळे प्रोडक्ट आपल्याला असा मिळेल बेन्झीन रिंग, इट इज अटॅच्ड टू द क्लोरीन प्लस nitrogen gas will be evolved out. So you will get chlorobenzene. If this benzene diazonium salt is reacted with cuprous bromide in presence of HBr, then this diazo group will be replaced by bromine. So the product will be benzene ring attached with bromine, that is bromobenzene, plus nitrogen gas will be evolved out. ही जी रिॲक्शन आहे याला आपण म्हणतो सँडमेअर रिॲक्शन, ज्याच्यामध्ये हा डायअझोनियम ग्रुप जो आहे इट इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. सो व्हॉट इज सँडमेअर रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच diazo group of benzene diazonium salt is replaced by chlorine or bromine by using cuprous chloride in presence of HCl or cuprous bromide in presence of HBr. त्यानंतर ह्याचीच अशी आणखीन पण रिॲक्शन एक आहे, पण ती काय हॅलो अरेन्ज तयार करण्याची नाही आहे, पण आपल्याला माहिती असावी
म्हणून मी ती रिॲक्शन सांगतो. जर समजा हा बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आपण क्युप्रस सायनाइड इन प्रेझन्स ऑफ KCl जर रिॲक्ट केला तर बेन्झीन डायझोनियम सॉल्टमधील हा डायअझो ग्रुप हा सायनाइड ग्रुपनं रिप्लेस केला जातो. सो हिअर इट इज बेन्झीन अँड दिस डायझोनियम ग्रुप इज रिप्लेस्ड बाय सायनाइड, that is cyanobenzene, plus again nitrogen gas will be evolved. ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत यांना आपण म्हणतो सँडमेयर रिॲक्शन, ज्याच्यामध्ये क्युप्रस क्लोराईड आणि क्युप्रस ब्रोमाइड वापरून आपण क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन तयार करू शकतो. यानंतर हॅलोअरेन्स दुसऱ्या एका मेथडनं पण तयार करता येऊ शकतात, दॅट इज कॉल्ड ॲज गॅटरमन रिॲक्शन. जशी सँडमेयर रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण बेन्झीन डायझोनियम सॉल्टमधला डायअझो ग्रुप हा हॅलोजननं रिप्लेस केला, त्याच पद्धतीनं बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट आपण वापरू शकतो आणि त्याचा डायअझोनियम ग्रुप जो आहे तो क्लोरीन किंवा ब्रोमिननं आपण रिप्लेस करू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज गॅटरमन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल आपण रिॲक्शन पाहूया. बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट when it is reacted with copper powder and HCl, याच्याबरोबर ज्या वेळेला बेन्झीन डायझोनियम सॉल्टची रिॲक्शन आपण कॉपर पावडर आणि HClच्या प्रेझन्समध्ये किंवा या दोघांसोबत करतो त्यावेळेला हा डायअझो ग्रुप जो आहे दॅट विल बी रिप्लेस्ड बाय chlorine, so the product will be chlorobenzene. आता याच्यामध्ये आणि पूर्वीच्या रिॲक्शनमध्ये वापरलेल्या रिएजंटमध्येच फक्त फरक आहे. पूर्वी आपण जी रिॲक्शन पाहिलेली आहे, यापूर्वीची रिॲक्शन सँडमेयर रिॲक्शन, त्याच्यामध्ये वापरलेला जो रिएजंट आहे तो आहे क्युप्रस क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ HCl. इथं आम्ही काय वापरतो, क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी जर आम्ही कॉपर पावडर आणि HCl वापरलं तर दॅट कन्व्हर्शन सेम याच पद्धतीनं क्लोरोबेन्झीनमध्ये होईल, प्लस नायट्रोजन गॅस विल बी इव्हॉल्व्ड. सेम रिॲक्शन आहे, परंतु इथं जर आपण क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी जर कॉपर पावडर वापरली दॅट इज कॉल्ड ॲज गॅटरमन रिॲक्शन. सेम कन्व्हर्शन इज देअर. किंवा हीच रिॲक्शन आपल्याला जर ब्रोमोबेन्झीन तयार करायचा असेल तर आपण असं करू शकतो. हा बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट जो आहे, बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट N2+ CX- when it is reacted with copper powder and HBr. जर आपण अशा पद्धतीने रिॲक्शन केली, कॉपर पावडर आणि HBr जर वापरला, अगेन इट इज अ गॅटरमन रिॲक्शन, बट द बेन्झीन डायझोनियम सॉल्ट विल बी कन्वर्टेड इनटू ब्रोमोबेन्झीन. दिस इज युअर ब्रोमोबेन्झीन प्लस नायट्रोजन गॅस विल बी इव्हॉल्व्ड आउट. अशा पद्धतीनं आपण एकतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन वापरून ॲरोमॅटिक कंपाऊंडचं रूपांतर हॅलोअरेन्समध्ये करू शकतो, किंवा आपण सँडमेयर रिॲक्शन वापरून सुद्धा हॅलोअरेन्स तयार करू शकतो, किंवा गॅटरमन रिॲक्शनचा सुद्धा वापर करून आपण हॅलोअरेन्स प्रिपेअर करू शकतो. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ लेक्चर समजेपर्यंत व्यवस्थित पुन्हा पुन्हा पहा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या नोटिफिकेशन्स मिळत जातील. आजच्या पुरतं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला नवीन कन्सेप्ट घेऊन भेटूया. थँक्यू.